नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकेश आणि तुम्ही पाहता ज्ञान मंदिर स्टुडिओ। आज आपण डिस्कस करणार आहोत वॉर बद्दल। ह्याचा संपूर्ण इतिहास आज बघणार आहोत। आज मिडल ईस्ट मध्ये जे काही घडत आहे ते अचानक सुरू झालेले युद्ध नाही। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव हा अनेक दशकापासून तयार होत आलेला आहे। हा एक जिओपॉलिटिकल संघर्ष आहे। या संघर्षामागे फक्त सीमा, धर्म किंवा राजकारण नाही, याच्या मागे पॉवर, ऑइल, मिलिटरी इन्फ्लुएन्स आणि ग्लोबल डॉमिनन्सचा खेळ आहे। जेव्हा या रिजनमध्ये तणाव वाढतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्याच देशावरती होत नाही तर सर्व देशांवरती होतो। तेलाच्या किमती वाढतात, जागतिक शेअर मार्केट हलतात आणि भारतासारख्या देशाच्या इकॉनॉमीवरतीही परिणाम होतो। पण या सगळ्याची सुरुवात नेमकी कधी झाली? अमेरिका या इराणच्या एकमेकांचे शत्रू कसे बनले? इस्रायल या संघर्षात कसा इन्व्हॉल्व झाला? आणि आज मिडल ईस्टमध्ये जे पॉवर गेम सुरू आहे त्याचा खरा अर्थ काय आहे? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि या संघर्षाची पूर्ण इतिहास आज आपण सुरुवातीपासून तर आजपर्यंत संपूर्ण जाणून घेणार आहोत। चॅप्टर 1, मिडल ईस्ट संघर्षाची खरी सुरुवात कधी झाली? आज अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील जो तणाव दिसतो तो अचानक सुरू झालेला संघर्ष नाही, तर त्याची मूले जवळपास 40 ते 50 वर्षापूर्वी तयार झाली आहेत। या संघर्षाची खरी सुरुवात जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला 1979 सालाकडे जावे लागेल। त्याआधी मिडल ईस्टमध्ये इराण हा देश अमेरिकेच्या जवळचा सहयोगी होता। त्यावेळी इराणमध्ये शाह मोहम्मद रेजा पालवी याची सत्ता होती। शाह सरकार पाश्चात्य देशाची जवळचे संबंध ठेवत होता आणि विशेषतः युनायटेड स्टेट्सचे सोबतच त्यांचे मजबूत संबंध होते। अमेरिकेला मिडल ईस्टमध्ये एक मजबूत पार्टनर हवा होता जो त्या रिजनमध्ये त्याच्या जिओपॉलिटिकल इंटरेस्ट सुरक्षित ठेवे। म्हणूनच त्या काळात इराण अमेरिका हे स्ट्रॅटेजिक अलायन्स होते। पण 1979 मध्ये इराणमध्ये एक मोठी क्रांती तयार झाली। याला म्हणतात इराणियन इस्लामिक रेव्होल्यूशन। या क्रांतीमध्ये लोकांनी शाह सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले। या आंदोलनामागे धार्मिक आणि राजकीय नेतृत्व होते। रुहोल्लाह खोमेनी क्रांती यशस्वी झाली आणि इराणमध्ये नवीन इस्लामिक रिपब्लिक तयार झाली। या नवीन सरकारने अमेरिकेचा इन्फ्लुएन्सला थेट विरोध केला आणि इथूनच अमेरिका आणि इराण यांच्यातील संपूर्ण संबंध बदलले गेले। क्रांतीनंतर इराणमध्ये एक मोठी घटना घडली। इराणी विद्यार्थ्यांनी तेहरानमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासावर ताबा घेतला। याला म्हणतात तेहरान हॉस्टेज क्रायसिस। या घटनेत 52 अमेरिकन नागरिक 444 दिवसांसाठी हॉस्टेज म्हणून ठेवले होते। ही घटना अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली। या घटनेनंतर अमेरिकेने इराणवर कडक इकॉनॉमिक सँक्शन लावले आणि त्या दिवसापासून दोन्ही देशांमधील संबंध आजपर्यंत कधी सामान्य झालेच नाही। इराणने स्वतःला मिडल ईस्टमध्ये एक स्वतंत्र शक्ती म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे अमेरिकेने त्या रिजनमध्ये आपला इन्फ्लुएन्स कायम ठेवण्याचा प्रयत्न करत राहिला। यामुळे मिडल ईस्टमध्ये पॉवर स्ट्रगल सुरू झाला। या संघर्षात आणखी एक महत्त्वाचा देश इन्व्हॉल्व झाला, तो म्हणजेच इस्रायल। इस्रायल आणि अमेरिका हे जवळचे स्ट्रॅटेजिक अलायन्स आहेत आणि इराण इस्रायलला रिजनमधील मुख्य विरोधक मानतो। यामुळे मिडल ईस्टमध्ये एक कॉम्प्लेक्स पॉवर ट्रायंगल तयार झाला। अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्या तिन्ही शक्तीमधील संघर्ष कधी डायरेक्ट युद्धात दिसतो तर कधी प्रॉक्सी कॉन्फ्लिक्टमध्ये। पण त्याची सुरुवात 1979च्या इराणियन रेव्होल्यूशन पासून झाली आणि आज मिडल ईस्टमध्ये जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन दिसत आहे त्याचे खरे बीज त्या काळात पेरली गेली होती। चॅप्टर 2, इस्रायल आणि इराण यांच्यातील रायव्हलरी कशी सुरू झाली? 1979च्या इराणियन रेव्होल्यूशन नंतर मिडल ईस्टमध्ये एक मोठा जिओपॉलिटिकल बदल झाला। क्रांतीपूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध इतके वाईट नव्हते। त्या काळात इराण
शहा सरकार पाश्चिमी देशाची आणि इस्रायलशी व्यावहारिक संबंध ठेवत होते, पण इस्लामिक रेव्होल्यूशन नंतर इराणच्या नव्या नेतृत्वाने मिडल ईस्ट बदलण्याची आपली स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलली. नवीन सरकारने इस्रायलला ओपनली विरोध करायला सुरुवात केली. इराणने नेतृत्वाचं मत होतं की इस्रायल हा मिडल ईस्टमध्ये पाश्चिमी शक्तीचा स्ट्रॅटेजिक आउटपोस्ट आहे, त्यामुळे इराणने स्वतःला इस्रायलच्या विरोधात उभं केलं. इथूनच दोन देशांची रायव्हलरी सुरू झाली. पण ही रायव्हलरी नेहमी डायरेक्ट युद्धात कधी दिसली नाही. ही अनेक वेळा प्रॉक्सी कॉन्फ्लिक्टच्या स्वरूपात दिसली. इराणने रिजनमध्ये काही ग्रुपला सपोर्ट करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ हेजबुल्ला इन लेबनॉन, हमास इन गाझा, काही मिलिटियन्स इन इराक आणि सिरिया. या ग्रुप्सचं प्रमुख लक्ष इस्रायलवर प्रेशर तयार करणं आणि त्या इन्फ्लुएन्सला चॅलेंज करणं होतं. दुसरीकडे इस्रायलने देखील आपला इन्फ्लुएन्स रोखण्यासाठी कडक मिलिटरी स्ट्रॅटेजी वापरली. इस्रायलने अनेक वेळा सिरियामध्ये एअर स्ट्राईक केले, जेथे इराणियन मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिलिटियन बेसेस असल्याचं सांगितलं जात होतं. या स्ट्राईकचा उद्देश होता इराणला रिजनमध्ये मिलिटरी प्रेशर वाढण्यापासून रोखणं. हळूहळू हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता राहिला नाही, तो मिडल ईस्टमधील अनेक कंट्रीज आणि ग्रुपपर्यंत पसरला. यामुळे रिजनमध्ये एक कॉम्प्लेक्स जिओपॉलिटिकल नेटवर्क तयार झाला. एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल अलायन्स होते, दुसऱ्या बाजूला इराण आणि त्याचे रिजनल पार्टनर्स होते. ह्या दोन्ही बाजूंमधील संघर्ष कधी डायरेक्ट मिलिटरी ऍक्शन मध्ये दिसतो तर कधी प्रॉक्सी वॉर्स मध्ये. पण त्यामागचा मुख्य मुद्दा एकच आहे, मिडल ईस्टमध्ये इन्फ्लुएन्स कोणाचा जास्त असणार. हा प्रश्न आजही त्या रिजनमधील बहुतेक कॉन्फ्लिक्टच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणूनच इराण आणि इस्रायल यांच्यातील रायव्हलरी आज मिडल ईस्टच्या जिओपॉलिटिक्समध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो. चॅप्टर 3, मिडल ईस्टमध्ये संघर्ष अचानक कसा वाढला. इराण आणि इस्रायल यांच्यातली रायव्हलरी अनेक वर्षापासून सुरू होती, पण हा संघर्ष बराच काळ डायरेक्ट युद्धात बदलला नव्हता. दोन्ही देश एकमेकांवर थेट हल्ले करण्याऐवजी रिजनमधील वेगवेगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे होते. म्हणजेच हा एक प्रकारचा प्रॉक्सी कॉन्फ्लिक्ट होता. पण गेल्या काही वर्षात मिडल ईस्टमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे हा तणाव खूप वाढला. या घटनेमुळे रिजनमध्ये मिलिटरी ॲक्टिव्हिटी वाढली आणि मोठ्या युद्धाची भीती निर्माण झाली. सिरिया कॉन्फ्लिक्ट. मिडल ईस्टमध्ये संघर्ष वाढण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे सिरियामधील युद्ध. सिरियामध्ये युद्ध झालेल्या सिव्हिल वॉर नंतर त्या रिजनमध्ये अनेक देश इन्व्हॉल्व झाले. इराणने सिरियावर सरकारला मिलिटरी आणि स्ट्रॅटेजिक सपोर्ट दिला. दुसरीकडे इराणला भीती होती की इराण सिरियामध्ये परमनंट मिलिटरी बेसेस तयार करू शकतो. जर असं झालं तर इराणचा इन्फ्लुएन्स थेट इस्रायलच्या बॉर्डरजवळ येईल. म्हणूनच इस्रायलने सिरियामध्ये अनेक वेळा एअर स्ट्राईक केले. या स्ट्राईकचं कारण इराणच्या मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करणं असं सांगितलं गेलं. इराण आणि मिलिटियन्स ग्रुप्स संघर्ष वाढवण्याचं दुसरं कारण, इराणमधील मिलिटियन्स इराकमध्ये अनेक वेळा आर्म्स ग्रुप सक्रिय होते, ज्याच्यावर इराणचा इन्फ्लुएन्स असल्याचा आरोप आहे. या मिलिटियन्सवर काही वेळा अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसवर रॉकेट अटॅक केल्याचा आरोप झाला. या घटनेनंतर युनायटेड स्टेट्सने इराक आणि सिरियामध्ये काही मिलिटियन्स टार्गेटवर स्ट्राईक केलं. यामुळे रिजनमधील टेन्शन आणखी वाढला. रेड सी शिपिंग क्रायसिस. गेल्या काही काळात मिडल ईस्टमधील आणखी एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे रेड सी रिजनमध्ये शिपिंग रूट्सवर हल्ले. यामेनमधील हौथी रेबल्स काही इंटरनॅशनल शिपवर मिसाईल आणि ड्रोन अटॅक करत असल्याचा बातम्या आल्या. या घटनेमुळे ग्लोबल शिपिंग रूट्सवर मोठा परिणाम झाला. रेड सी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ट्रेड रूट आहे, पण या रूटवर जहाजांची सुरक्षा धोक्यात आली. म्हणून अनेक वेळा शिपिंग कंपनीज अल्टरनेट रूट्स वापरू लागल्या.
यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली आणि ग्लोबल ट्रेडवर परिणाम झाला. रिजनल इस्केलेशन या घटनेमुळे मिडल ईस्टमध्ये तणाव खूप वाढला. इस्रायल आणि इराण थेट युद्ध करत नसले तरी रिजनमध्ये त्या अलायन्स आणि प्रॉक्सीज एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. या एक छोट्या कॉन्फ्लिक्ट मोठ्या रिजनल क्रायसिसमध्ये बदलण्याची शक्यता निर्माण झाली आणि म्हणूनच आज मिडल ईस्टमध्ये प्रत्येक मिलिटरी ॲक्शन जगभरातील गव्हर्नमेंट्स आणि मार्केट्स दोन्ही पण लक्ष ठेवत आहे. कारण हा संघर्ष जर आणखी वाढला तर त्याचा परिणाम ग्लोबल इकॉनॉमी आणि सिक्युरिटीवरती होऊ शकतो. चॅप्टर 4 या संघर्षामागे खरे उद्दिष्ट काय आहेत. मिडल ईस्टमध्ये जे संघर्ष दिसतात ते फक्त सीमेसाठी किंवा धर्मासाठी नसतात. त्याचा अनेक वेळा मोठा जिओपॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल इंटरेस्ट असतात. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हा संघर्ष समजून घ्यायचा असेल तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. 1. रिजनल पॉवर. मिडल ईस्ट हा रिजन जगातील सर्वात स्ट्रॅटेजिक भागांपैकी एक मानला जातो. ह्या रिजनमध्ये इराण, सौदी अरेबिया, इस्रायल आणि अनेक देश आपल्या इन्फ्लुएन्स वाढवण्याचा प्रयत्न करतात. इराणची स्ट्रॅटेजी अशी आहे की मिडल ईस्टमध्ये आपला पॉलिटिकल आणि मिलिटरी इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी इराण काही रिजनल ग्रुपला सपोर्ट करतो आणि पाश्चात्य देशाचं म्हणणं आहे की दुसरीकडे इस्रायलला वाटतं की हा इन्फ्लुएन्स त्याच्या सिक्युरिटीसाठी थ्रेट बनू शकतो. म्हणून इस्रायलला रिजनमध्ये इराणचा इन्फ्लुएन्स वाढू द्यायची इच्छा नाही आहे. 2. ऑइल पॉलिटिक्स. मिडल ईस्ट रिजन जगातील सर्वात मोठा ऑइल रिझर्वसाठी ओळखला जातो. जगातील मोठा हिस्सा क्रूड ऑइल सप्लायचा हा रिजनमधून केला जातो. विशेषतः पर्शियन गल्फ हा भाग एनर्जी ट्रेडसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर या रिजनमध्ये कॉन्फ्लिक्ट वाढला तर ऑइल सप्लायवर खूप परिणाम होऊ शकतो. यामुळे जगभरात ऑइल प्राइस वाढू शकतात. म्हणूनच अनेक मोठे देश मिडल ईस्टमधील स्टेबिलिटीबद्दल खूप कॉन्कर असतात. 3. मिलिटरी स्पेशल. युनायटेड स्टेट्सने मिडल ईस्टमध्ये अनेक मिलिटरी बेसेस ठेवले आहेत. या बेसेसचा उद्देश रिजनमध्ये स्टेबिलिटी राखणे आणि अलायन्सच्या सिक्युरिटीला सपोर्ट करणे. पण काही देशाला असं वाटतं की प्रेझेन्स अमेरिकेचा इन्फ्लुएन्स टिकून ठेवण्यासाठी आहे. इराण मिडल ईस्टमध्ये अमेरिकेच्या मिलिटरी स्पेशलला विरोध करतो. म्हणूनच या रिजनमध्ये अनेक वेळेला टेन्शन वाढतो. स्ट्रॅटेजिक रियालिटी या सगळ्या गोष्टी पहिल्या एकतर स्पष्ट होतात की मिडल ईस्टमधील संघर्ष फक्त 2 देशांचा युद्ध नसतं तर तो पॉवर, ऑइल आणि इन्फ्लुएन्स यामधील मोठा जिओपॉलिटिकल गेम असतो आणि म्हणूनच या रिजनमध्ये घडणाऱ्या घटना संपूर्ण जग हे खूप लक्ष देत असतो. कारण या संघर्षाचा परिणाम फक्त त्याच देशावरती होत नाही तर ग्लोबल इकॉनॉमीवरती होतो. चॅप्टर 5 या संघर्षाचा भारतावर आणि जगावर काय परिणाम होतो. मिडल ईस्टमध्ये जेव्हा तणाव वाढतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त रिजनच्या मर्यादित राहत नाही. कारण मिडल ईस्ट जगातला एनर्जी सिस्टमचा सर्वात महत्त्वाचा केंद्र आहे. या रिजनमधून जगभरात सर्वात जास्त क्रूड ऑइलचा पुरवठा केला जातो आणि म्हणूनच मिडल ईस्टमध्ये कॉन्फ्लिक्ट वाढला की त्याचा परिणाम जागतिक इकॉनॉमीवरती होतो. मिडल ईस्टमध्ये तणाव वाढला की सर्वात आधी प्रतिक्रिया ऑइल मार्केटवरती होते. जर ट्रेडर्सला वाटलं की कॉन्फ्लिक्टमुळे ऑइल सप्लाय धोक्यात येऊ शकतो तर क्रूड ऑइलची किंमत वाढू शकते. ऑइल प्राइसेस वाढल्या की त्याचा परिणाम जगभरातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती होतो. याचा थेट परिणाम हा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि अनेक वस्तू महाग होण्याच्या पाठीमागे असतो. कारण भारतावरती परिणाम असा होतो की भारत हा देश जवळपास 80% क्रूड ऑइल हा इम्पोर्ट करतो. म्हणजेच भारताची इकॉनॉमी ग्लोबल ऑइल प्राइसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. जर मिडल ईस्टमध्ये ऑइल प्राइस वाढल्या तर भारताचा इम्पोर्ट बिल वाढतो. यामुळे सरकारला जास्त फॉरेन करन्सी खर्च करावी लागते. याचा थेट परिणाम इंडियन रुपीजवरती होतो. कारण रुपया कमजोर होत जातो की इम्पोर्ट आणखी महाग होत जाते आणि ग्लोबल ट्रेडवरती परिणाम येतो. मिडल ईस्ट रिजन
फक्त ऑइलसाठीच महत्त्वाचा नाही, तर तो ग्लोबल शिपिंग रूटसाठीही खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः हार्मझ स्ट्रेट हा मार्ग जगातील सर्वात महत्त्वाचा ऑइल शिपिंग रूट्सपैकी एक आहे. जर या रूट्सवर टेन्शन वाढलं तर शिपिंग कॉस्ट वाढू शकते. यामुळे इंटरनॅशनल ट्रेड महाग होऊ शकतो. मार्केट आणि इकॉनॉमी जेव्हा जिओपॉलिटिकल टेन्शन वाढला तर फायनान्शियल मार्केट देखील रिॲक्ट करतात. इन्व्हेस्टर रिस्क वाढल्यामुळे काही वेळा मार्केट्समधून पैसे काढून टाकतात. यामुळे स्टॉक मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप वाढते आणि म्हणूनच मिडल ईस्टमधील संघर्ष फक्त पॉलिटिकल इश्यू नसतो किंवा त्याच देशाचा इश्यू नसतो, तर सर्व देशाची एनर्जी मार्केट, ग्लोबल ट्रेड्स आणि फायनान्शियल मार्केटवरतीही परिणाम होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मिडल ईस्टमध्ये संघर्ष फक्त त्या रिजनचा प्रश्न नाही, तर जगातील सर्व देशांच्या इकॉनॉमीशी जोडलेला आहे. आणि म्हणूनच या रिजनमधील प्रत्येक कॉन्फ्लिक्ट जगभरातील गव्हर्नमेंट्स आणि मार्केट खूप जास्त लक्ष ठेवत असतो. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघत आहात, याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ खूप सारी आवडली आहे आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.